वाशिम जिल्ह्यात वादळी वारा आणि पावसामुळे बिजवाई कांद्याचं नुकसान झालंय। वाशिम, मालेगाव आणि रिसोड तालुक्यामध्ये काल संध्याकाळी झालेला वादळी वारा आणि पावसामुळे बिजवाई कांद्याचं नुकसान झालंय। रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील बिजवाई कांद्याचं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। हा माझं कांद्याचं पीक मी पूर्णतः असा हवालदिल झालेलो आहे। काबाड कष्ट करून 5 महिने झाले हा कांदा पिकवलाय आणि आता तोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्याच्या हातातून निसटून चाललाय। तरी शासनाने शेतकऱ्याचा काही विचार करून तात्काळ मदत जाहीर करावी। वाशिम जिल्ह्यामध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाल्याचे चित्र आहे। वाशिम ते काटा दरम्यान सोलर प्लांटसाठी उभारण्यात आलेले 6 विद्युत खांब रस्त्यावर आडवे पडल्यानं सौर प्लांट निर्मिती करणाऱ्या विद्युत वाहिनीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे 3 महिन्यांपूर्वीचे विद्युत खांब उभारण्यात आले होते, त्यामुळे कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। भंडारा जिल्ह्यात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडलाय। काही भागात हलका तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला। पीक काढणीवेळी पडलेल्या या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। तसंच काही भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। उन्हाळी भात पिकाच्या दृष्टीनं हा पाऊस लाभदायी असला तरी कापणीला आलेलं पीक आणि पालेभाज्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला। नागपूर जिल्ह्याला मध्यरात्री अवकाळी पावसानं झोडपलं। सलग 2 तास झालेल्या या पावसानं पालेभाज्यांचं मोठं नुकसान झालं। आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। नागपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलेला आहे। साधारण 2 तास झालेल्या या अवकाळी पावसामुळे आपण बघू शकतो की विशेष करून ज्या पालेभाज्या आहेत त्याचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। जरी आपल्याला ही पालेभाजी हिरवी दिसत असली पालकची किंवा इथे लाल भाजी आहे बाजूला, तरी मात्र आता जेव्हा यावर ऊन तापेल तेव्हा या पूर्णतः उष्णतेने भाजून जाणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि साधारण 2 ते 2.5 तास सातत्याने पाऊस कोसळला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन देखील ओली झालेली आहे आणि अनेक पालेभाज्या असेल म्हणजे पालक व्यतिरिक्त आपण जर विचार करायचा झालं तर मग कारले असेल किंवा इतरही ज्या काही भाज्या असतात त्या मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे यांना फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। ह्या पावसामुळे गार पण पडली वगैरे आणि त्याच्यामुळे हे आता उष्णतेच्या याच्याने हे पालक माझ्या हातात राहणार नाही। बरं, म्हणजे तुम्हाला मार्केटला नेता येणार नाही? नाहीच नेता येणार। काय होईल याचं उष्णता म्हणजे जेव्हा ऊन पडतं तेव्हा काय होईल? पेटल्यावानी होऊन जाईल आणि जळून जाईल ते आणि खराब होऊन जाईल जागेवर ते, अशी ते हे आहे पालकाची व्यवस्था। बरं, पाठीमागे लाल भाजी दिसत आहे त्याची पण ती स्थिती? पण ते स्थिती आहे। मध्यरात्री नागपूरमध्ये जो पाऊस झाला तो बऱ्यापैकी संपूर्ण जिल्ह्यामध्ये झाला। काटोल तालुक्यामध्ये विशेष करून आपण बघितलं तर तिथे देखील जो संत्रा उत्पादक शेतकरी आहे त्याला देखील याचा फटका बसल्याचं तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। मात्र ज्या पालेभाज्या आहे विशेष करून त्याचं मोठं नुकसान या अवकाळी पावसामुळे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। तर अवकाळी पावसानं महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये प्रचंड हानी केलेली आहे। शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे। नागपूर जिल्ह्यातली ही दृश्य आपण पाहतोय। पालेभाज्यांचं पीक घेतलं गेलं होतं, पण अवकाळी पावसामुळे या पालेभाज्यांचा आता चिखल होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पालकाचं उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यानं त्याची कैफियत मांडलेली आहे। अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। खरीप हंगाम, रब्बी हंगाम या दोन्ही हंगामात पावसानं या शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय, मोठा तडाखा दिलाय। त्यामुळे नुकसान भरपाई व्हावी अशी मागणी हे सगळे शेतकरी करतायत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे। नागपुरात झालेल्या अवकाळी पावसामुळे कळमना एपीएमसी मार्केटमधील शेकडो धान्यांची पोती भिजली। काल रात्रीच्या सुमारास नागपूरसह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला आणि याचा फटका एपीएमसी मधल्या धान्याच्या पोत्यांना बसलेला आहे। शेतात असलेल्या पिकांचं तर नुकसान होतंच, पण मार्केटमध्ये आलेल्या या सगळ्या मालाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान या अवकाळीमुळे होत आहे।
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आणि साक्री तालुक्याला काल पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलं. यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 30 एप्रिलला झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं होतं. या नुकसानाचे पंचनामे होऊन अवघे काही दिवस उलटत नाहीत, तोच पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. या नुकसानाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं असताना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच कालच धुळे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली. आपण जर बघितलं तर मका असेल, गहू असेल, हरभरा असेल, यासह कांदा असेल, या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मागच्या झालेल्या 30 तारखेच्या नुकसानीच्या वेळी तब्बल 8,000 हेक्टरवरती फटका बसला होता आणि काल सुद्धा एकंदर 1 तारखेला झालेल्या सगळ्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पुन्हा एकदा फटका बसला असताना काल धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. साक्री असेल, शिंदखेडा तालुका असेल, या ठिकाणी गारपीट झाली आणि त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो पूर्णपणे जमीनदोस्त झालाय. आपण जर बघितलं तर हे नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारं नुकसान आहे. एकीकडे नुकसानीचे पंचनामे होत असताना त्याची भरपाई किंवा त्याबाबतचा अहवाल शासनाकडे जात नाही. त्याच्या आधीच पुन्हा एकदा आता ही अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आणि त्यामुळे पिकांचं नुकसान झालं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमधून आता पुन्हा एकदा चिंता व्यक्त होताना पाहायला मिळते आहे. त्यामुळे शासनाने आता पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील आता शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना पाहायला मिळते आहे. धनंजय दीक्षित, ABP माझा, धुळे. मराठवाड्यात मागच्या 2 दिवसात झालेली गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 122 गावातील 5,409 शेतकऱ्यांना फटका बसला असून 3,261 हेक्टरवरच्या शेती पिकांचं नुकसान झालंय. यामध्ये सर्वाधिक 2,665 हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं आहे. यापूर्वी झालेल्या अवकाळीचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यालाच बसला होता. मराठवाड्यात 18, 19 आणि 20 मार्च रोजी गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. या 3 दिवसांच्या पावसात तब्बल 12,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं. या नुकसानाचे पंचनामेही पूर्ण झाले नसताना सोमवारपासून पुन्हा अवकाळीनं मराठवाड्याला तडाखा दिला. धाराशिव जिल्ह्यात अवकाळीचा पुन्हा एकदा तडाखा बसलाय. वादळासह आणि गारपिटीसह आलेल्या पावसानं आंब्याला मोठा फटका बसला. रात्री आणि पहाटे 3 वाजता झालेल्या वादळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालं. आंब्याला मारा बसल्यानं आंबा डागाळलाय, तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी आंब्याची झाडं कोलमडून पडली आहेत. त्यामध्ये जेवढे आंबे आहेत त्या प्रत्येक आंब्याला कालच्या या गारपिटीमुळं असे मार लागलेला आहे आणि हा मार जो लागलेला आहे त्याच्यामुळं कुठलाही आंबा बघा तुम्ही, तर याचं काय होतं आहे की भविष्यामध्ये हा आंबा काही कामाचा नाही. कारण ज्यावेळेस हा आंबा पिकण्याच्या कंडिशनला येतो त्यावेळेस हा 100% आंबा नासणार आहे. म्हणजे जेवढ्या आंब्याला मार लागला आहे तो प्रत्येक आंबा हा 100% नासणारच आहे, तो काही कामाला येणार नाही. त्यामुळं दिसायलेत आंबे भरपूर, पण याच्यातला एकही आंबा आपल्याला कामाला येणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.